ब्रेकिंग न्यूज येते सोलापूरमधून। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अजितदादा गटाचा जो उमेदवार आहे उज्ज्वला थिटे हे पोलीस संरक्षणात अनगरला पोहोचले आहेत। भाजप नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांकडून थिटे यांना संरक्षण देण्यात आले। उज्ज्वला थिटे या पहाटे 5 वाजता अनगर नगरपंचायतीमध्ये दाखल झाल्या तर सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून शस्त्रधारी पोलीस पाठवण्यात आले। राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर भाजपकडून राजन पाटील यांनी सून प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे उज्ज्वला थिटे हा आज आपला उमेदवारी अर्ज भरू शकतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित यांच्याकडून। प्रीतम, काय हे प्रकरण आहे? नक्कीच सुवर्ण पाहायला गेलं तर मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायत आहे ते राजन पाटील आणि उमेश पाटील यांनी आपली प्रतिष्ठेची केल्याचं पाहायला मिळत आहे। कारण आपण पाहतोय की भाजपचे जे नेते आहेत राजन पाटील यांची जे सुनबाई आहेत प्राजक्ता पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांच्या विरोधात उमेश पाटील यांनी जे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत अशा नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी दिलेली आहे। मात्र आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील यांचा गेल्या अनेक दिवसापासूनचा संघर्ष आहे तो आपण वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। या संघर्षातून आता कुठेतरी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करू देत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। कारण राजन पाटील यांनी गेल्या 2 दिवसापासून विविध प्रकारे जे अडथळे आहेत ते निर्माण केल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी त्यांच्यावर केलेला आहे। त्यामुळे त्यांनी आता आपण पाहू शकतो की पहाटे 5च्या सुमारास जे अनगर नगर पंचायत आहे तिथे जाऊन आपला जो उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यात उमेदवार रांगेत उभा राहिलेले आहेत। तसंच पाहतोय की आपण याची दक्षता म्हणून आता सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक असेल किंवा ग्रामीण पोलीस असेल यांनी शस्त्रधारी जे पोलीस आहे ते त्यांच्यासोबत पाठवलेले आहे। त्यामुळे आता हा वाद आहे तो वाढता दिसत आहे। त्यामुळे आता उज्ज्वला थिटे नेमकं हा फॉर्म भरणार का याकडे आता सर्व तालुका असेल जिल्हा असेल यांचं लक्ष लागून आहे। मात्र सध्या तरी आपण पाहतोय की राजन पाटील असेल किंवा उमेश पाटील असेल यांची जी लढाई आहे ती तीव्र होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। निश्चितच प्रीतम, तर पोलीस संरक्षणामध्ये एका उमेदवाराला अनगरला पोहोचावं लागतंय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यामध्ये येणार आहेत। पुण्यामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची गणेश नाईक बैठक घेणार आहेत। पुणे जिल्ह्यातील वन विभागाच्या विषयांच्या संदर्भामध्ये गणेश नाईक अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। तर गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढलाय। यासह वन विभागाच्या इतर विषयांवर देखील ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। एक सविस्तर बातमी पाहूयात। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर महाराष्ट्रामध्ये राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे। जो जीता वही सिकंदर असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी बिहारच्या निकालावर भाष्य केलंय। यावेळी त्यांनी विरोधकांना आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिलाय। यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय, तर शरद पवारांनी देखील लोकप्रिय योजनांवर भाष्य केलंय। पाहूयात। जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे। मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत। आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। मुख्यमंत्री म्हणालेत ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं, हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून शरद पवारांनीही या सगळ्या लोकप्रिय योजनांवर बिहारमधील भाष्य केलंय। पाहूयात। असे 10,000 रुपये दिले, शेतकऱ्यांनी असेल
तर आम्हाला बसून विचार करावा लागेल की याला तोंड कसं द्यायचं. उद्याच्या 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत पार्लमेंटचं अधिवेशन आहे. त्या काळात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांना घेऊन आम्ही ह्यावरचा चर्चा करणार आहोत.